नितेशजी, आपण मुंबईचं कॉस्मोपॉलिटन स्वरूप बघितलेलं आहे. म्हणजे एकीकडे मराठी अमराठी हा वाद सुरू आहे, दुसरीकडे आपण म्हणालात की आम्ही काय हिंदू आहोत, उर्दू नाही वगैरे. अशा शहरामध्ये हे मुद्दे खरंच चालतील का? चालणार. याचं कारण असं आहे, विकास करत असताना जेव्हा आपल्याकडे टीसचा रिपोर्ट येतो सरिताजी, की 30% बांगलादेशींनी रोहिंग्या मुसलमान वाढलेलं आहे, हे चिंताजनक आहे. आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरामध्ये अनपेक्षित पद्धतीने अगर एवढा टक्का बांगलादेशींनी रोहिंग्यांचा वाढला असेल तर मग आपण खरंच सुरक्षित आहोत का? हे कुठून आले एवढे लोक? 56%नी मराठी माणसं कमी झालेली आहेत. पण 30% हा मोठा टक्का आहे ना. मग नेमके ते राहतात कुठे आहेत? त्यांना कोणी आणलेलं आहे? उद्या अगर मुंबईने असंख्य दंगली बघितलेली आहे, उद्या कुठली हिंदू मुसलमान नावाची दंगल मुंबईमध्ये पेटली, मग हे 30% लोक अचानक रस्त्यावर बाहेर आली, अचानक तुमच्या घरापर्यंत आली, अचानक कुठल्या तरी एका झोपडपट्टीतून असे चेहरे तुम्हाला दिसायला लागले ज्यांना तुम्ही कधीच बघितलेलं नाहीये. आज तुम्ही विचार करा, जे झोमॅटो असेल, स्विगी असेल, हे सगळे जे तुमचे होम डिलिव्हरीचे लोक आहेत, जे तुमच्या दरवाजापर्यंत येतात, तो कुठला बांगलादेशी आहे का, त्याचे खरंच आधार कार्ड, हे तुम्हाला काय माहिती आहे? मग ह्यासाठी आपण सरकारच्या दृष्टिकोनातून सरिताजी, ही निवडणूक म्हणून महत्वाची आहे. अगर आपल्याला सुरक्षित स्वतः राहायचं असेल, मुंबईने बॉम्बलास्टी बघितले आहे, रायटी बघितलेले आहेत, आणि ह्या पद्धतीची अगर एवढी लोकसंख्या बांगलादेशी रोहिंग्याची मुसलमानांची वाढत असेल तर निश्चित पद्धतीने मुंबईची निवडणूक ही त्याच्यावरच लढली पाहिजे, मुंबईला सुरक्षित ठेवलीच पाहिजे. इलिगल इमिग्रंट्सबद्दल आपण जे म्हणताय त्याच्याशी कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही आहे आणि विषय गंभीर आहे. पण आपलं सरकार आहे, म्हणजे खरं तर 2014 पासून गृहमंत्रीसुद्धा आपलेच आहेत, आत्ता महाराष्ट्रात सुद्धा आपलंच सरकार आहे. मग हा विषय हाताळण्याची खरी जबाबदारी कोणाची? म्हणजे महापालिकेची नाही. हा विषय खरं तर ही एवढी लोक आपल्या देशात येऊ कशी शकली, ही एवढी लोक तुम्ही 30% म्हणताय, ती जर मुंबईत वसली आहे तर खरं कारवाई तर सरकारनं, तुमच्या सरकारनं करायला हवी. चांगला प्रश्न विचारलात आपण. अगर तुम्ही आमच्या 12 महिन्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकारचं कारकीर्द बघितलं की त्याच्या अगोदर पण 2.5 वर्ष शिंदे साहेब होते, 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी होती, केंद्रामध्ये अमित शाह साहेब गृहमंत्री आहेत. पण त्या कार्यकाळमध्ये ह्या बांगलादेशीने रोहिंग्यांना परत मुंबई किंवा परत त्यांच्या देशामध्ये डिपोर्ट करण्याची जी संख्या आपण तुम्ही बघा, पहिल्यासारखे राहिलेली नाही आहे. ही तर मी तुम्हाला बोलतो 30% ही तर कंट्रोल्ड आहे, नियंत्रण आणलेलं आहे. कारण का त्यांना माहिती आहे की जे सरकारमध्ये बसलेले आहेत ते काय ह्या पद्धतीच्या गोष्टी सहन करणार नाही. पण महापालिकेमध्ये का महत्त्वाचे हे तुम्हाला सांगतो, जेणेकरून हा मुद्दा आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे. कारण का महापालिकेमध्ये आपण कशासाठी जातो? वॉटर, मीटर, गटर यासाठी आपण महापालिकेसाठी जातो. आता जेवढे हे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान जेवढे मुंबईमध्ये राहतात त्या प्रत्येकाकडे अगर वॉटर असेल, मीटर लावलेला असेल, त्यांना पाहिजे त्या सुविधा, 18 प्रकारच्या नागरिक सुविधा आपल्याला नागरिक म्हणून भेटतात, ते देण्याची सगळी जबाबदारी महापालिकेची असते. काही लँड जिहादचे केसेस असतात जिथे हे लोक महापालिकेच्या जमिनीवर त्यांची 4-4, 5-5 फ्लोअरचे मदरसे बनवतात, काही अनधिकृत मस्जिदी बनवून ठेवतात आणि मग तिकडे असलेल्या हिंदू समाजाला तिथून बाहेर काढण्याचे ह्यांचे कार्यक्रम चालू होतात. ह्यासाठी महापालिकेमध्ये योग्य विचाराची सत्ता, जेणेकरून हे सगळे जे परवानग्या त्यांना देणारे जे लोक आहेत, जे वॉर्ड ऑफिसर आहेत, त्यांना तिकडल्या तिकडे त्यांच्यावर कारवाई होणं, महापालिकेमधून अशा पद्धतीचे ठराव होणं की जो मुंबईचा नागरिक आहे, जो इकडचा टॅक्स पेअर आहे, त्यालाच ह्या पद्धतीच्या फॅसिलिटी मिळणं, त्यालाच 18 प्रकारच्या नागरी सुविधा मिळणं, ह्यासाठी महापालिकेची सत्ता सरिताजी महत्त्वाची आहे. नाहीतर उद्या आजपर्यंत काय व्हायचं, तुम्ही गोवंडी परिसरात जावा, तुम्ही मानकुड परिसरामध्ये जावा, असे काही भाग आहेत तुम्हाला वाटणारच आहे तुम्ही मुंबईमध्ये, तुम्हाला वाटेल तुम्ही कुठे पाकिस्तानच्या कराचीमध्ये उभे आहात. एवढी वाईट अवस्था आहे. ह्यांना पूर्ण मुंबईची डेमोग्राफी बदलून अचानक मुंबईमध्ये आपला ताबा कसा घ्यायचा, आपली लोकसंख्या कशी वाढायची, मुंबईतला हिंदू माणूस, हिंदू जनसंख्या कमी कशी होईल, त्यासाठी ह्यांचं जे नियोजन चालू आहे ना, त्याला थांबवायचं असेल तर म्हणून जसं केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आहे,
त्याच विचाराचं, हिंदुत्वच विचाराचं जेव्हा महापौर, म्हणून मी काय बोलतो, आय लव्ह महादेवाला तिथे बसवा महापौर, कारण का तो कधीही या चुकीच्या बांगलादेशी रोहिंगे मुसलमानांना ना वॉटर मीटर गटर मिळून देणार नाही. ह्यासाठी हे आमच्या दृष्टिकोनातून हे निवडणूक महत्त्वाची आहे.